नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोज नवनवीन महत्त्वाचे प्रश्न अभ्यासायला मिळतील. आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न. चला तर बघूया. आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे. 5 किलो बटाट्याची किंमत 8 किलो टोमॅटो इतकी आहे. जर 1 किलो टोमॅटोची किंमत 20 रुपये तर 1 किलो बटाट्याची किंमत किती? द प्राइस ऑफ 5 kg potatoes is the same the price of 8 kg of tomatoes. If 1 kg of tomatoes cost is 20, what is the cost of 1 kg of potato? तर 1 किलो बटाट्याची किंमत 1 kg पोटॅटोची किंमत आपल्याला फाइंड करायची आहे. मग दिलेलं काय आहे तर 1 kg टोमॅटोची किंमत दिली. 1 kg टोमॅटो इज इक्वल टू 20 रुपीज. मग 8 kg टोमॅटोची किंमत किती येणार आहे तर 8 × 20 इज इक्वल टू 160 रुपीज. 8 kg टोमॅटो इज इक्वल टू 5 kg पोटॅटो. Therefore 5 kg potatoes cost is equal to 160 rupees. Therefore 1 kg of potatoes काय करणार आपण तर 160 ला 5 ने डिवाइड करणार. जर आपण 5 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार 160 डिवाइड बाय 5. 5 1 जा 5, 5 3 जा 15, कॅरी 1 10, 5 2 जा 10, म्हणजे आपल्याला मिळणार आहे 32 रुपीज ही 1 kg पोटॅटोची व्हॅल्यू असणार आहे. ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. नेक्स्ट बघा. 2 - 3 + 4 + 3 - 3 - 2 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिलेली जी आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, किंमत काढायची. 2 - 3 + 4 + 3 - 3 - 2. आता बघा -2 + 2 गेट कॅन्सल, 3 + 3 - 3 गेट कॅन्सल, 4 - 3 केलं 4 - 3 इज इक्वल टू त्याचा आन्सर मिळणार आहे 1. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 पेन्सिलींची किंमत 2 रुपये आहे. 2 पेन्सिलींची किंमत 2 आणि एका पेनची किंमत 2 रुपये. तर 4 पेन्सिल व 2 पेनची किंमत किती? 2 पेन्सिल कॉस्ट इज 2 and 1 pen cost is 2. So what is the price of 4 pencil and 2 pen? आता 2 पेन्सिलची किंमत किती आहे तर 2 रुपीज, म्हणजे 1 पेन्सिल इज इक्वल टू 1 रुपीज. आणि 1 पेनची किंमत किती? 1 पेन इज इक्वल टू 2 रुपीज. मग आपल्याला काय काढायचं आहे 4 पेनची किंमत, मीन्स 4 × 2 इज इक्वल टू 8. and 4 pencils means +4. आपल्याला 2 पेन्सिलची किती दिली आहे 2 रुपीज दिली. 2 पेन्सिल तर 4 पेन्सिलची 4 पेन्सिलची किती होणार आहे 4 रुपीज. and 2 pens, 1 pen is equal to 2 rupees, 2 pen is equal to 4 rupees. Therefore total cost is 8 rupees. Option number second is correct. नेक्स्ट बघा. जर 50 संत्र्यांचे एका पेटीची किंमत 44 असेल तर 44 संत्र्यांच्या पेटीची किंमत किती? If a box of 50 orange cost is 45, what is the cost of a box of 45 orange? आता आपल्याला काय दिलंय 50 ऑरेंजची कॉस्ट किती रुपीज आहे 44. आणि सेम काय विचारलंय 44 ऑरेंजची कॉस्ट किती असणार आहे ती सपोज x कन्सिडर केली तर आपल्याला मिळेल x इज इक्वल टू 44 × 44 डिवाइड बाय 50. 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल डिनॉमिनेटर 25 22. जर आपण यांचं
मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळेल, 22 4 जा 88 कॅरी 8, 24 4 जा 88 कॅरी 8 ॲड केला तर तो होईल 96/25. आणि आपण जर यांची डिव्हिजन केली 968 डिवाइड बाय 25, 25 3 जा होतात 75, 2 1 8, 25 8 जा 200, रिमेनिंग राहिलं 18 डिवाइड होत नाही म्हणून आपण डेसिमल पॉईंट घेणार, 0 ॲड करायचा, 25 7 जा 175 मायनस 0 1 5 कॅरी घ्यावा लागेल म्हणजे आपल्याकडे किती राहील 0 0 5 0 2 जा म्हणजे आपलं करेक्ट आन्सर किती येणार आहे 38.72. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका संख्येस 2 ने भागायचे होते परंतु 2 ने गुणले त्यामुळे उत्तरात 12चा फरक पडला तर ती संख्या कोणती. इफ अ नंबर is to be divided by 2 but then multiply by 2 and the difference in the answer is 12, what is the number. आता इथे आपण ऑप्शन कटने जाऊया. आपल्याला काय करायचं होतं, फर्स्ट डिवाइड करायचं होतं कितीने 2 ने डिवाइड करायचं होतं. आपण पहिला ऑप्शन बघूया, ए ऑप्शन काय आहे 8. जर 8 ला 2 ने डिवाइड केलं असतं तर काय आलं असतं 4, पण आपल्याकडून काय झाले बट मल्टिप्लाय बाय 2, पण आपण काय केलं 8 ला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 16, मग 16 मायनस 4 केलं तर याचा डिफरन्स येतो 12. हे आपलं आणि फरक हा ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. आपण सपोज दुसरा ऑप्शन चेक केला बी ऑप्शन, तर त्याला 2 ने डिवाइड करायचं होतं म्हणजे आन्सर येणार आहे 5, पण आपल्याकडून काय झालं आहे 2 ने मल्टिप्लाय केलं गेलं आहे म्हणून त्याचा आन्सर येणार आहे 20. 20 मायनस 5 केलं तर 15, डिफरन्स काय 15 येत नाही म्हणून आपला ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा, एका संख्येला 15 ने भागल्यास भागाकार 15 मिळतो आणि बाकी 5 शिल्लक राहते तर ती संख्या कोणती. आपल्याकडे सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्य काय आहे आपला भाजक भागल्यास कितीने भागलाय 15 ने, भागाकार मिळालाय 15 आणि बाकी राहिली आहे 5. 15 5 होतात 225 प्लस 5 केले तर आपल्याला मिळेल 230 आणि हेच आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 48,000 × 2 × 10 × 0 × 100. आपल्याला माहिती आहे कुठल्याही नंबरला 0 ने जर मल्टिप्लाय केलं तर त्याचं पूर्ण आन्सर हे नेहमी 0च येतं. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5618 आणि 3845 मध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे बेरीज 12,815 येणार आहे. आता पहिले आपण जे 2 नंबर दिले, व्हॉट इज द सम शुड बी ऑब्टेन बिटवीन द 5618 अँड 3845. सो द सम इज 12,850. आपल्याला दिलेले 2 नंबर्स आहेत 5618 3845. फर्स्ट आपण यांची सम करू. 8 + 5 13 कॅरी 1 6 14 कॅरी 1. आपल्याला ही सम मिळाली 8. आपण टोटल किती येणार आहे 12,850 मधून आपली सम जर आपण सबट्रॅक्ट केली तर आपल्याला काय मिळतं आहे कॅरी घ्यावा लागेल म्हणजे आपल्याला काय मिळेल 4 10 7 14 मायनस 6 केलं तर तो मिळतो 8 7 3 12 मायनस 4. आपला आन्सर काय इथे 9 आहे. 9 जर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला काय मिळतं आहे 3.
3300 4 सबट्रॅक्ट करतोय आपण 4 3387 ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट। नेक्स्ट बघा, एका मोटरसायकलची किंमत 35,825 आहे तर स्कूटरची किंमत त्याहून 11,826 ने जास्त आहे तर दोन्हीची मिळून किती किंमत होईल? अ मोटरसायकल कॉस्ट ₹35,825 and if the scooter cost more than by 11,816, what is the cost of both together? मोटरसायकलची किंमत किती आहे? 35,825 आणि स्कूटरची किंमत त्यापेक्षा 11,000 ने जास्त 11,826 आपण यात ॲड केले 6 + 5 11 कॅरी 1 5 8 + 8 16 कॅरी 1 7 4 म्हणजे ही कोणाची झाली? स्कूटरची कॉस्ट झाली आणि मोटारसायकल त्यात आपण ॲड केली किती? 35,825 ही कोणाची कॉस्ट आहे? तर मोटारसायकलची कॉस्ट आहे। दोघांची ॲडिशन केली 6 7 तर ती मिळेल आपल्याला 83,476 ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट। पुढे बघा, दिलेला नंबर आहे 70,707 आणि 9,850 या दोन संख्यांमध्ये कितीचं अंतर आहे? त्यांच्यातलं डिस्टन्स फाइंड करायचं। व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू नंबर? तर आपल्याला त्यांची सबट्रॅक्शन करावं लागेल। 70,707 70,707 मधून आपण काय करणार? तर 9,850 सबट्रॅक्ट करायचा। आपल्याला कॅरी घ्यावा लागेल। इथे असेल 6 इथे 10 7 ॲज इट इज 10 - 5 5 6 मधून होत नाही म्हणून आपण इथे घेणार 6 इथे 10 16 16 - 8 8 9 - 9 0 6 60,857 ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर। पुढे बघा, 9 खुर्च्यांच्या किंमत 3 टेबलांच्या किमती इतकी आहे। एका टेबलाची किंमत ही 1530 आहे तर एका खुर्चीची किंमत किती? एका खुर्चीची कॉस्ट विचारली 9 chair cost same as the 3 table. A table cost is 1530 while the chair cost how much? 3 टेबलची कॉस्ट किती दिली आहे? सॉरी, एका टेबलची कॉस्ट दिली किती आहे? एका टेबलची कॉस्ट इज इक्वल टू 1530। 3 टेबल कॉस्ट किती असेल? तर दिलेल्या नंबरला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणार आहे 4,590 इज इक्वल टू 9 chair cost is equal to 4,590. 1 chair cost is equal to 4,590 divided by 9 9 5 45 9 1 9 9 0 510 ही आपली एका चेअरची काय असणार आहे? कॉस्ट असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, -1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यास गुणाकार काय येतो? मल्टिप्लाइंग -1 बाय इटसेल्फ 100 टाइम रिझल्ट इज मल्टिप्लिकेशन। आपण -1 इंटू -1 ऑड टाइम जर केलं तर त्याचं आन्सर जे येतं ते पण मायनस येतं। मायनस इंटू मायनस इवन टाइम केलं, ऑड टाइम म्हणजे विषम नंबर आणि इवन टाइम्स मीन्स सम नंबर केलं तर त्याचं आन्सर पॉझिटिव्ह येतं आणि 1 ने कितीही वेळेस 1 ला मल्टिप्लाय केलं तर 1च येणार आहे। मग 100 हा आपला सम नंबर आहे, इवन नंबर आहे म्हणून 100 ने जर मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर +1 येणार आहे। ऑप्शन 1 इज द करेक्ट।
नेक्स्ट क्वेश्चन बघा, -1ला त्याने 3 वेळा गुणाकार केल्यास गुणाकार येतो. मल्टिप्लाइंग 1 बाय इटसेल्फ 3 टाइम्स गिवन मल्टिप्लिकेशन. -1 इंटू -1 इंटू -1 ऑड टाइम आहे म्हणून ते मायनस आन्सर आहे. -1 इंटू -1 प्लस 1 इंटू -1 केलं तर ते होतं -1. ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 25,638 आणि 1000 यांच्यातील किती अंतर असेल? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 25,638 अँड 1000? यांची सबट्रॅक्शन करायची. दिलेल्या नंबरमधून जर 1000 सबट्रॅक्ट केला, 8 ॲज इट इज, 3 - 0, 3 ॲज इट इज, 6 ॲज इट इज, 5 - 1 4, 2 ॲज इट इज, 24,638. ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 3 इंटू 0 इंटू 128 इंटू 9. कुठल्याही नंबरला जर 0ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर 0च येतं. ऑप्शन नंबर इज डी इज करेक्ट आन्सर. थँक्यू.